नाव दिसते का छत्रपती शिवाजी महाराज की जय. या इकडे या सर या छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. या की इकडं कशामुळे आलं म्हणजे आता तुमचं काम आहे कशामुळे आलं इथं या तुम्ही मला सोमवारी मॅडम म्हटल्या होत्या सॉरी आमची समितीची बैठक आहे की सोमवारी 12:30 काढलेला आहे तर माझी 8वी चक्कर आहे. मॅडमने आज बोललो म्हणजे प्रत्येक वेळेस आल्यावर असं अधिकारी गैरहजरच असतात का ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जातं त्या दिवशी? हो हो आले नसते आले नव्हते ते म्हणजे की आज बैठक आहे मीटिंग आज या ठिकाणी आम्ही अखंड मराठा समाज भूम परांडा कळंब आणि वाशी हे सर्व सकल मराठा बंधू अक्षरशः डोंगरी भागातून आलोय. गेले 3 महिने झालं की आमची व्हॅलिडिटी आम्हाला रितसर द्या असं आमचा या ठिकाणी पत्रव्यवहार आहे, आमचा प्रस्ताव आहे. पण संबंधित अधिकारी जो पवार नावाचा अधिकारी आहे हा मराठा दोष्ट अधिकारी आहे. कारण फक्त मराठ्याचे आणि कुणबीचे प्रमाणपत्र कसे भेटणार नाहीत किंवा ते रेकॉर्ड डिझॉल्व कसं होईल, 200 वर्षापूर्वीचे कागद असतील, 150 वर्षाच्या पूर्वीचे कागद असतील, त्याच्यावर आमचं कुणबी रेकॉर्ड सापडलेलं आहे. आणि ते कुणबी रेकॉर्ड खरं नाही म्हणून दक्षता समितीकडे पाठवतो. दक्षता समितीचा अहवाल आला तर तो स्वीकारत नाही आणि या ठिकाणी महिन्यातून कधीतरी एकदा गैरहजर असतो. ती कधी येतो, सकाळी लोकांना बोलवलं तर 5 वाजता कधी कधी हजर असतो, कधी कधी हजरच राहत नाही. आज व्हॅलिडिटीची तारीख दिलेली होती, सर्व कमिटीनं तारीख दिलेली होती. या ठिकाणी विद्यार्थ्याचे पालक हजर आहेत आणि 2-3 विद्यार्थी असे आहेत की त्यांचे नंबर लागलेले आहेत, फक्त व्हॅलिडिटी अभावी त्यांचे आज ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत. भूमचेच पालक या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचा पोर्टलवर ओबीसी नसल्यामुळं आणि व्हॅलिडिटी असल्याशिवाय पोर्टलवर ओबीसी जात नाही, त्यामुळं त्यांचं ऑलरेडी जे ॲडमिशन आहे ते रिजेक्ट झालं. काल जरी शासनाचा GR आला असला की 6 महिने वाढीव, तरी तो CR पाठीमागील ॲडमिशनला काही कामाचा नाही. फक्त याला एकमेव कारणीभूत हा पवार नावाचा अधिकारी जो आहे तो आहे. कारण मराठ्यांच्या बाबतीमध्ये जेवढा त्यांना खोडा करता येतील तेवढा खोडा करतात. आमचं रेकॉर्ड बरंच डिझॉल्व झालेलं आहे. त्यांनी 10 वेळेस या ठिकाणी रेकॉर्ड बोलवलं, त्यावेळेस 20-25 वेळेस त्याचे हँडलिंग झाली, कागदाचे तुकडे पडले. मग आज त्यांच्यावर जिम्मेदारी आहे की जे डिझॉल्व झालेलं रेकॉर्ड आहे ते पूर्ववत करून देता का, नसता यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या कारवाई कराव्या. आणि आमचं नम्र निवेदन आहे शासनाला की या अधिकारावर तात्काळ कारवाई करावी आणि आमचं झालेलं नुकसान भरून द्यावं. कारण भूमच्या विद्यार्थी झालेलं नुकसान आहे, त्याची जी काय फीस असेल ती ह्या पवारनं भरावी एवढं शासनाला विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचा जाहीर निषेध करतो. त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला, नारळ ठेवला आणि सत्कार केला. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारी माणसं आहेत. जवळपास आज 12 वाजले तर 1 वाजले तरी हजर नाहीत. किती व्हॅलिडिटी पेंडिंग आहेत सांगायला तयार नाहीत. त्यांचे वेगवेगळे एजंट कदाचित फिरण्याची शक्यता दिसते मला. त्यामुळे या लोकांपासून सावधान राहावं आणि शासनानं यांच्यावर कारवाई करावी. मागच्या कमिटी बसलेली होती, 14 ऑगस्टला आम्ही इथं आलो. त्यांनी अचानक सांगितलं की कमिटी आज कॅन्सल आहे. परवाच्या दिवशी ऑफिसला आलो, आम्हाला एक पत्र दिलं, त्या पत्राचा फोटो माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की उद्याच्या 6 तारखेला कमिटी बसणार आहे. आम्ही सकाळी ऑफिसला आलो. सकाळी ऑफिसला नंतर त्यांनी सांगितलं की आता 1 मिनिट तुम्हाला मी दाखवतो फोटो 6 ऑगस्टच्या कमिटीचा. तो फोटो आहे, मी पत्रकारांना पाठवतो. या ठिकाणी ही तारीख आहे 6. आज कमिटी होती, आजची कमिटी त्यांनी कॅन्सल केली. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1-2 दिवस झालं ते कमिटी बोलवतात आणि अचानक कमिटी कॅन्सल आहे
असं सांगतात आणि आमची त्यांनी परीक्षा लावलेली आहे. विद्यार्थ्याचे ॲडमिशन येतं. इंजिनिअरिंगचा 3रा कॅप राऊंड काल संपलेला आहे. आज ॲडमिशन चालू येतं आणि इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या कॅप राऊंडपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी दिली तर तो विद्यार्थी कास्टमधून प्रवेशाला पात्र ठरतो अथवा तो विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरत नाही. मग ते विद्यार्थी त्यांची मेरिट लिस्ट पुन्हा ओपनमधून लागली जाते आणि मग ओपनमधून लागल्यानंतर जी फीस आहे तो फीसचा भुर्दंड तो विद्यार्थी ओबीसी असताना देखील त्याच्या पालकाला तो फीसचा भुर्दंड भरत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हे अधिकारी वर्ग उपस्थित नाहीयेत. शेतातून कामं करणारी माणसं आहेत. हे बेदरे नावाचा इसम आहे. 8 हेलपाटे या माणसानं भूम तालुक्यातून घातलेले. 8 हेलपाटे कशाला म्हणतात? आणि आज पुन्हा त्यांना सांगितलं गेलं की आजची कमिटी कॅन्सल झाली. असे कितीतरी लोक बाहेर उभारले आहेत की जे आज कमिटीसाठी आले आहेत, ज्यांना आज अहवाल सादर करायचा आहे आणि या ठिकाणी साहेब उपलब्ध नाहीत आणि सांगतात की आजचं कॅन्सल झालंय, विषय संपला. पुढं काय कॅन्सल झालंय, काय कारण आहे, कोण येणार आहे, कशामुळे आले नाहीत, हे कुठलंही कारण सांगितलं जात नाही. त्यांना विचारलं सांगा तर ते आमचे साहेब आम्ही कसं काय सांगणार. आमचं काय म्हणणं आहे की जर आमच्या मराठा लेकरावर जर असं जर होत असेल, जर ऍडमिशन कॅन्सल होत असेल, त्यांचं भवितव्य जर अधिकारी जर ही करीत असतील त्यांच्यामुळं, तर आम्ही गबसणार नाही. आम्ही एक सकल मराठा समाज याच्या वतीनं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. आणि आता लोकशाही जरांगे दादांनी सांगितलंय की सगळे लोकशाही मर्माने आंदोलन ही करा, सगळं करा. आम्ही त्यांना लोकशाहीचं सांगितलं आव्हान, आम्ही त्यांना हार घालून ही केलेलं आहे. पण आमच्या लेकराबाळाचं वाटोळं करू नका असं आम्हाला अधिकाऱ्यांना सांगायचंय. आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबालाही भेटलो, त्यांनी मी पत्र काढतो म्हणले. मग आम्हाला एक जर लेकराबाळाचं जर वाटोळं होत असेल तर आम्हाला दुसरा पर्याय काय? जर मग तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही खुर्चीवर बसले म्हणून तुम्ही हे करू नका, अधिकारी म्हणून तुम्ही आमचं लेकराबाळाचं नुकसान करू नका. तात्काळ तुम्ही त्यांचं ज्या मराठा समाजाचे जे कास्ट सर्टिफिकेट येते तुम्ही व्हॅलिडिटी लवकरात लवकर करा आणि त्यांचं ऍडमिशनचं प्रश्न निकाली निघला पाहिजे. त्यांचं लेकराबाळाचं ऍडमिशन झालं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, बाकी काही नाही. दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं, आम्हाला सांगितलं जातंय की आता 6 महिन्याची पुढची मुदत दिलेली आहे कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी. मग ज्यावेळेस ESBCची सर्टिफिकेट काढले त्यांना 6 महिन्याची पुढची मुदत दिली. आता कुणबी सर्टिफिकेट कशी निघालं त्यांना पुढे 6 महिन्यामध्ये आपण व्हॅलिडिटी दाखल करू शकतो असं त्यांनी सांगितलं. पण जोपर्यंत प्रवेश निश्चित करत असताना त्या निश्चितीसाठी जोपर्यंत आपल्या हातामध्ये कास्ट व्हॅलिडिटीचा कागद मिळत नाही, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत तो विद्यार्थी त्या ओबीसीच्या रकान्यामध्ये किंवा ओबीसीच्या कोट्यामध्ये जात नाही. मग त्या विद्यार्थ्याला खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागतो. आणि ज्यावेळी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला जातो त्यावेळी त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाची असेल, शाळेची असेल किंवा एखाद्या कोर्सची असेल तर ती 100% फीस भरावी लागते. मेरिटचा विषय आहे. त्या विद्यार्थ्याला मार्क कमी असतील आणि तो ओबीसी म्हणून असेल तर त्याचा नंबर लागतो. मात्र मार्क जास्त असताना पुन्हा ओपनमधून हा प्रवेश केला जातोय आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं फीसचा भुर्दंड आहे. मार्क असताना देखील जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं पुन्हा तो विद्यार्थी खुल्या कॅटेगरीमधून जातो आहे. या सगळ्या गोष्टीला हे अधिकारी वर्ग जो आहे तो अधिकारी वर्ग जबाबदार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी जवळजवळ मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही इथं तुमच्या ऑफिसमध्ये आमचे अर्ज दाखल केले, कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. मात्र तुमची कमिटीच बसत नाहीये आणि कमिटी न बसल्यामुळं खऱ्या अर्थानं कमिटीचे अध्यक्ष आणि अप्पर जिल्हाधिकारी या हुद्द्यावर असणारे पवार साहेब यांनी खऱ्या अर्थानं या गोष्टीची स्वतःहून त्यांनी हे काम निकालाच काढायला पाहिजे, परंतु तेच या कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत. तर मग दाद मागायचे कुणाकडे हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.